नाटकाची सुरुवात होते मोफत बक्षीस दिलं जाणार आहे या मावशी लगेच नाटकाची सुरुवात होते चला सुवर्ण संधीचा फायदा घेत नाटकाची सुरुवात होते पाच मिनिटात नाटकाची सुरुवात होते तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या नाटकाचा लाभ घ्यायचा आहे मोफत बक्षीस या लगेचच नाटकाची सुरुवात होते हॅलो 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 मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सांगतोय आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी पॅराशूट कंपनीच्या वतीने हा चित्रक आलेला आहे आणि या चित्रका समोर एक 5 मिनिटाचं नाटक होणार आहे तुम्ही म्हणाल नाटक बघून आमचा फायदा काय तर फायदा तुमचा आहे तो कसा तर नाटक संपल्यानंतर एक प्रश्न विचारला जाईल कोणीही घाबरून जाऊ नका प्रश्न मंडळ सगळे घाबरतील काही अडचण नाहीये तुम्हाला काय करावं लागणार आहे नाटक संपल्यानंतर एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं उत्तर जो कोणी बरोबर देईल त्याला मोफत बक्षीस दिलं जाणार आहे त्याकरता काय केलं पाहिजे नाटक बघितलं पाहिजे नाटक ऐकलं पाहिजे बरोबर का नाही बघा बरं नाटक बघितलं पाहिजे नाटक ऐकलं पाहिजे तुम्ही नाटक लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला बक्षीस मिळेल जो कोणी उत्तर बरोबर देईल त्याला म्हणून त्याकरता नाटक ऐकलं पाहिजे नाटक बघितलं पाहिजे तर या ठिकाणी आम्ही नाटकाची सुरुवात करतोय सर्वजण तयार आहे का जोरदार आवाज येते सर्वजण तयार आहे का हा तर या ठिकाणी आमच्या नाटकाची सुरुवात होते नाटक लक्षपूर्वक ऐका नाटक बघवा आणि आपापलं बक्षीस घेऊन जावा नाटक चालू करूया का हा तर या ठिकाणी आमच्या नाटकाला सुरुवात होते नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला नाटक चालू झालं नाटकाला चला अहो सखूबाई साळूबाई नाटकाला चला पिंकी पिंक्या नाटक चालू झालं नाटकाला चला नाटक चालू झालं नाटकाला चला मोफत बक्षीस मिळणार नाटकाला चला बघू आता कोणाला चान्स लागतो हो रे हो मंडळी आज आमच्या गावचा बाजारचा दिवस म्हणलं की तुम्हाला माहिती आहे घरामध्ये गडबड कशाची असते हे संपलंय ते संपलंय हे आणायचंय ते काय गडबड काय सांगले अरे गडबड म्हणजे काय तुला सांगायचं काय झालं अरे दिवाळीचा सण आज माझा झाला पगार आज तुझा पगार झाला हो आता काय करणार आता दिवाळी म्हणल्यावर मला बाळांना कपडे घेतली पाहिजे घरामध्ये दिवाळीचा बाजार भरला पाहिजे की नाही आता बायकोची काढायचं लागले बघ बघितलं का मंडळी बायकोचं नाव घेतो पण बायको हजरच बघा कशा हुशार बायको बाजारला चाललं काय म्हणलीस काय पाहिजे आज पॅरेशूट तेलाची बाटलीच का तुला साडी देखील आणणार दाजरीच बघा कशा आहे बायको हे बघ आता मी तुला साडी आणणार तुझी ती कल्पवृक्ष तेलाची बाटली आणणार माझ्यासाठी काय करणार तू बघितलं का आता हिला नावाचं सुचायला लागले नाव घ्यायचं तर वय आहे का वहिनी तुम्ही नाव घ्या ह्याचं बी नाव घ्या आणि त्याच्याबरोबर माझं बी घ्या वाटोळ करून त्याचं नाव घे अरे बाबा नवरा बायको नवऱ्याचं नाव घेत असते का शेजाऱ्याचं तर आमचं संसाराचं वाटोळ बघितलं का
पॅरेशूटची गाडी बघितल्या बायकोनं नाव तयार केलंच बघा. मंडळी, वड सावित्रीच्या पौर्णिमेला महिला काय करतात की सातव्या जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात का नाही? पण पट्ट्या वेळेला बायकोला पाठवून देणारच नाही बघा. काय करणार माहितीये का सुरेश? काय करणार माहितीये का? काय करणार? पैसा नव असाच जाणार परत आणि वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. वडाच्या झाडाला मारणार का फेऱ्या? अरे वडाच्या नव कल्पवृक्षाच्या झाडाला. कल्पवृक्ष म्हणजे काय? कल्पवृक्ष म्हणजे काय बघा? कल्पवृक्ष म्हणजे नारळाचं झाड. बरोबर आहे. बघा नारळाच्या झाडाचं काय वाया जाते का? उदाहरणार्थ लक्षात घ्या, आपण नारळ जर झाडावरून जर काढला, नारळ जर सोडला, त्याची आपण केसर काय करतो? चुलीला वापरतो. आणि नारळाच्या झाडाच्या फांद्या खराटा करतो ना, खराटा बनवतो. आणि खोबरं खोबरे बारके बारके पोरं खात्यात, पाणी पित्यात. बघा, खोबराने पाणी म्हणलं पोरं टनाटन मोड्या मारायला लागले. बघितलं का काय वाया जाते का नारळाच्या झाडाचं? तशीच माझी बायको देखील आहे. काय सुद्धा वाया घालू देत नाही. तिला 5 रुपये जर दिल्याने सांगितलं एवढा बाजार करू नये, 5 रुपयामध्ये जर एक जर वस्तू येत असेल का नाही, 2 घेऊन येते बघा. एवढे हुशार आहे. अरे आता आठवलं मला, अहो बायकोनं ती कल्पवृक्षाची बाटली आणायला सांगितले बाजारातलं. बाकीचा बाजार राहिला तर राहू द्या. अहो कारण का माहिती आहे का, तिला ती उशाला ठेवल्याशिवाय झोपच येत नाही बघा. सुरेश, आज तिला उशाला ठेवल्याशिवाय ती झोपच येत नाही बघा. ती कल्पवृक्ष तेलाची बाटली आणायला सांगितलंय. तुला पण आल्यावर सांगतो ती कल्पवृक्ष तेलाची बाटली मला आणायला सांगितले बायकोनं बाजारात. जातो बाबा, जातो, वेळ झालाय मला. आता असं आहे की कल्पवृक्षाच्या तेलाची बाटली हे नवरा बायको हुशार घेऊन झोपत्या. म्हणजे मला वाटलं चमचा हे दोघं पेटत्या. म्हणे यांचा संसार बेस आहे आणि चांगला आहे. आता असं करतो, आज रात्री 12 वाजता तुम्हाला आता कल्पवृक्षाची बाटली चोरून आणतो आणि माझ्या बायकोला पाचतो. म्हणजे माझी बायको बी हुशार आणि माझ्या पॉवर म्हणजे काय बघा? 100% शुद्धता. पहिला आहे 100% शुद्धता. बघा या ठिकाणी मी तक्ता दाखवतोय. पहिला आहे 100% शुद्धता, पॅरेशूट तेलाची पाकाची पॉवर. प्रश्न विचारला जाईल. दुसरा आहे निरंतर घट्टपणा. बघा, निरंतर घट्टपणा. तिसरा आहे दीर्घकालीन ताजेपणा. तुम्ही म्हणाल आता दीर्घकालीन ताजेपणा म्हणताय, पण आपल्या उन्हाचा कशा करायचा या तेलामध्ये ताजेपणा? तर मंडळी, हे उघड्यावरच्या तेलासारखं तेल नाहीये. हे भारीतल्या भारी नावापासून तयार केलेलं आहे आणि हे स्टील पॅक आहे. पण याला काय म्हणलेलं आहे? दीर्घकालीन ताजेपणा. चौथा आहे गुणवत्ता प्रमाणित. बघा, लक्षपूर्वक बघा, ऐका आणि उत्तर द्या. मोफत बक्षीस आहे. चौथा आहे गुणवत्ता प्रमाणित. आणि 5वा आहे विविध लाभ. म्हणजे 100हून अधिक फायदे आहेत याच्यामध्ये. बघितलं का विविध लाभ? सर्वांनी बघा. हॅलो, बघा या ठिकाणी ही झाली पॅरेशूट तेलाची पाताची पॉवर. म्हणजे थेंबा थेंबात जास्ती पॉवर आहे. सर्वांनी बघा बरं, जरा प्रमोटर सारखा बघा, सर्वांनी बघा. पॉवर ऑफ 5 याला म्हणतात पाताची पॉवर. म्हणजे थेंबा थेंबात पॉवर आहे याच्या, म्हणून ही पॅरेशूट तेलाची पाताची पॉवर झाली. पण मी मंडळी पुन्हा एकदा मागे वळले, तेही या पुढे या. बघा बरं, प्रश्न विचारला जाणार आहे. या पुढे येऊन सर्वांनी बघा. या ठिकाणी पॅरेशूट तेलाची पाताची पॉवर आहे. मोफत बक्षीस दिला जाणार आहे. या संधीचा फायदा घ्या. पुन्हा म्हणणार तुम्ही आम्हाला माहिती होतं, आम्ही आलोच नाही, अजून एकदा घ्या. पुन्हा होणार नाही. या सर्वजण या पुढे येऊन बघा. पॉवर ऑफ 5 या ठिकाणी बघा, या ठिकाणी दाखवलेलं आहे पॅरेशूट तेलाची पाताची पॉवर. म्हणून मंडळी, आम्ही वापरतो, तुम्ही वापरा पॅरेशूट पाताची पॉवर. या ठिकाणी आमचं नाटक संपलेलं आहे. प्रश्न उत्तराला सुरुवात होते. ज्याला कोणाला उत्तर जमेल त्यांनी बरोबर उत्तर द्या आणि आपापलं बक्षीस घेऊन जावा. आता हुशार महिला म्हणून निवड होणार आहे बघा. त्यांना आमच्या कंपनीकडून फोटो फ्रेम करून मिळणार आहे. मोफत आहे. हॅलो, या संधीचा फायदा घ्या. प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न आहे बघा, कल्पवृक्षाचं झाड म्हणजे कशाचं झाड? कोण सांगेल? पॅरेशूट तेलाची पासाची पॉवर कोण सांगेल? कुणाला जमते सांगायला? पॅरेशूट या पुढे या. कुणाला जमते सांगायला? या काय अवघड नाही. पॅरेशूट तेलाची पासाची पॉवर कोण सांगेल?
कोणाला जमते सांगायला? कोण येईल? कोणाला सांगायचंय? सांगा ताई. दीर्घकालीन साधकपणा. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. या ठिकाणी या ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अजूनही मी प्रश्न विचारतोय, बघा कोणाला जमतंय. काय सोपा आहे, काही अवघड नाही. तुम्ही घरामध्ये लाईट वापरता का? हा. लाईट वापरत असताना लाईटची बचत कशी कराल? कोण सांगेल? लाईट कशी कमी खर्च कराल? त्याचा वापर करून. या ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सौर ऊर्जेचा वापर करून. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. औरतों से पूछो, औरतों से. हा हा, एक मिनिट ताई, तुला बक्षीस मिळणार आहे. थोडंसं मोठं कोणतरी या. अजून कोण सांगेल उत्तर? सौर ऊर्जेचा वापर बरोबर सांगितले. अजून याच्याही पेक्षाही कुणाला जमतंय सांगायला? कुणाला जमतंय सांगायला? महिलांपैकी सांगा कोणीतरी. मागे कोणाला जमतंय ताई? तुम्हाला कोणाला येतंय का? अजून कोण सांगेल? या पुढे या. या कोण येते? लाईटचा वापर टीव्हीला लावलेला. नाही. दुसरं कोणाला जमतंय अजून? कोणाला जमतंय अजून? बघा आप माइक लेके जाओ. बघा कोणाला वापर करायचा लाईटचा वापर करून. नाही. चूक तरी लावणार नाही. दुसरं कोणाला जमतंय अजून? नाही. अजून नाही. नाही. अजून कोणाला? तुम्ही कसा खर्च कराल? बोल तर तुम्ही लावलात, पण कसा लाईट कशी? कमी वापर करून. नाही. अजून कुणाला जमतंय? बघा मी जर सांगितलं तर बक्षीस मिळणार नाही. नाही. दुसरं कोणाला जमतंय? सुपरवायझर जरा मामाला मागे घ्या. अजून कोण सांगू शकते? कोणाला येते का या इकडे महिलांपैकी? बघा सोपा एकदम. मी सांगितलं तर पुन्हा तुम्ही म्हणणार आमचं बक्षीस गेलं. हा, पण वापरलाच ना तुम्ही. कसं कमी खर्च कराल? लाईट बचत कशी कराल? जमते का मी सांगू? नाही. कोणाला जमते अजून? बघा बरं. नाही. बरं दुसरा प्रश्न विचारतो मी. या प्रश्नाचं नंतर उत्तर देते तुम्हाला जर जमत नसेल. हा, या ताईंनी पुन्हा एकदा बरोबर उत्तर दिले. बघा तुम्हाला जमताही. अजून एकदा दारा खिडक्या उघड्या करून. बघा खिडक्या उघड्या ठेवल्या, लाईट बंद करून लाईट जळणारच नाही. बघा हुशार महिला. पण अजून एकदा सर, अजून एकदा या ताईने उत्तर दिलेलं आहे. घेऊ फोटो. या ताईंचा फोटो काय? बघा सोपंच होतं. मी अजून एक सांगतोय काय काय करावं लागतं. सौर ऊर्जेचा वापर. खिडक्या उघड्या ठेवला तर विजेड पडतो. आणि बघा जर कौलारू घर जर असेल कौलाचं, तर ते काचेचं तोल असते माहिती आहे का? बघा लाईट कमी खर्च होते का नाही? सोपंच होतं. अजून एक मी प्रश्न विचारतोय. कल्पवृक्षाच्या झाडाचे फायदे सांगा. ज्यांनी जिंकलेले त्यांनी कोणी सांगू नका. दुसरे कोणतरी सांगा. कल्पवृक्षाच्या झाडाचे फायदे महिलांपैकी कोण सांगेल? जमते का इकडे कोणाला? कल्पवृक्षाच्या झाडाचे फायदे कोणाला येते? या मावशी. कल्पवृक्षाच्या फांद्यामुळे खराटी तयार केले जातात. नारळाच्या केसरापासून भांड्याचं पोता म्हणून आपण वापर करतोय. नारळापासून आपण खोबऱ्याचा वापर करतोय. त्याच्या फांद्यापासून आपल्याला पौष्टिकता मिळते. टाळ्या वाजवून स्वागत करा. एकदम सविस्तर उत्तर दिलेलं आहे या मावशीने. जोरदार टाळ्या वाजवा. थांबा इकडे या मावशी. हा उभा राहा. तिथंच उभा राहा. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. याही मावशीची हुशार महिला म्हणून निवड झालेली आहे या ठिकाणी. जरा बाळ मागे सरका. थोडं मागे सरका. आता 5 महिला या इकडं. 5 महिला या. काही अवघड नाहीये. 1 2 3 असं वळीन उभा राहा. 5 महिला वळीन उभा राहा. हे जरा बाळ मागे सरका. नंबर आलेले नाहीत. दुसरे नंबर काही अवघड नाही. हे बघा ह्या ठिकाणी हे व्हील गेम म्हणून आहे. मी सांगतो सर्वांनी ऐकून घ्या. लक्ष मला सारखं सांगायला लागणार नाही. ऐकून घ्या.
व्हील गेम म्हणून आहे बघा. 1 2 3 4 5 हे 5 पॉवर आहेत. हे बघा 100% शुद्धता, निरंतर घट्टपणा, दीर्घकालीन ताजेपणा, गुणवत्ता प्रमाणित आणि विविधता. हे 5 पॉवर आहेत. प्रत्येकाने बघा, तुम्ही घरामध्ये गॅस वापरता का नाही सर्वजण? हा. गॅस वापरत असताना या गॅसची बचत कशी कराल? कोण सांगेल? गॅस कसा कमी खर्च कराल? कोणाला जमते सांगायला? कोणाला येते? या ताई. बरं सांगा. हा बरं सांगा. उत्तर चुकलेलं आहे. दुसरं कोणाला येते? एक नाही. नाही, तुम्ही उत्तर दिलेलं आहे, तुम्ही नाही. आता दुसरे कोणाला तरी देऊ द्या उत्तर. कोणाला येते? गॅसवर झाकण ठेवून आणि जेवणावर आणि कुकर लावून.